नमस्कार. तुम्हा सर्वांना मला मनापासून खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे, कारण तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद दिला. आज आपण पाहणार आहोत पॅरेंटिंग स्टाईल. तर पॅरेंटिंग स्टाईल म्हणजे काय? आईवडील मुलांबरोबर मुलांना घडवताना, वाढवताना ज्या पद्धतीने वागतात त्याला पॅरेंटिंग स्टाईल म्हणतात. या पॅरेंटिंग स्टाईलला 1960मध्ये डियाना बॉम्ब्रेनने 3 पद्धतीने डिस्क्राईब केलं. अथॉरिटेरियन पॅरेंटिंग स्टाईल, अथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग स्टाईल आणि परमिसिव्ह पॅरेंटिंग स्टाईल. काही वर्षानंतरनं मॅकॉबी मार्टिनने आणखी एक पॅरेंटिंग स्टाईल डिस्क्राईब केली आणि ती म्हणजे निग्लेक्टिंग पॅरेंटिंग स्टाईल. अशा एकूण 4 पॅरेंटिंग स्टाईल आहेत. त्यातली आपण आज अथॉरिटेरियन पॅरेंटिंग स्टाईलबद्दल बोलणार आहोत. अथॉरिटेरियन पॅरेंटिंग स्टाईल म्हणजे काय? त्याला वेगवेगळी नावं आहेत. स्ट्रिक्ट पॅरेंटिंग, हार्श पॅरेंटिंग, रिजिड पॅरेंटिंग आणि अगदी मराठीत सांगायचं झालं तर त्याला हुकुमशाही पालकत्व असंही म्हणतात. हुकुमशाही पालकत्व म्हणजे काय? ताटातलं संपव नाही तर फटके देईन, अभ्यास केला नाही तर खोलीत कोंडून ठेवन, अशा वेगवेगळ्या धमक्या पालक मुलांना देत असतात आणि याच्यातून पालक मुलांच्या मनात स्वतःबद्दल भीती निर्माण करतात. या भीतीचा वापर करून ते मुलांवर नियंत्रण आणतात आणि त्यांच्याकडून आज्ञाधारकपणाची अपेक्षा करतात. हा हुकुमशाही पालक ओळखायचा कसा? मी मोठा आहे, मला जास्त कळतं, मी तुला जन्म दिलाय त्यामुळे माझं ऐक. ही जेव्हा भाषा पालकांची येते त्यावेळेस पालक कमी आणि मालक जास्त होतो असं मला नेहमी वाटतं. अशा वातावरणात काय होतं? अशा वातावरणातली मुलं मानसिकदृष्ट्या खूप जास्त दुबळी झालेली असतात. आईवडिलांनी सांगितलेले नियम कधीही न समजलेले असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये राग निर्माण झालेला असतो. हुकुमशाही पालक मुलांसाठी खूप सारे नियम आणि खूप कडक शिस्त बनवून ठेवतात आणि त्यांची अपेक्षा असते की या नियमांमध्येच मुलांनी राहायला हवं. नियम आणि शिस्त मोडता कामा नये आणि जर तसं झालंच तर शारीरिक शिक्षा किंवा मुलांचा अपमान केला जातो. मग तो 4 नातेवाईकांमध्ये असेल, त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये असेल किंवा शाळेतल्या शिक्षकांसमोर असेल. पण या सगळ्यामध्ये पालक मुलांना शारीरिक आणि मानसिक दुःख देतात हे पालकांच्या लक्षातच येत नाही. त्यांना फक्त वाटत राहतं की मी माझ्या मुलासाठी सगळं चांगलं करतोय, मी माझ्या मुलांसाठी सगळं चांगलं देतोय, खूप चांगल्या सवयी शिस्त लावतोय. पण त्या सवयी शिस्त जर मुलांना कळत नसतील, समजत नसतील तर त्याचं त्यांना ओझं होणार आहे. त्यांना ते आवडणारच नाही आहे. आपण मुलांसाठी नियम का बनवला आहे? त्याचा त्याला काय फायदा होणार आहे? त्याची का गरज आहे? हे समजून सांगणं फार गरजेचं आहे. त्यांना वाटतच नाही की माझे आई-वडील मला समजून घेऊ शकतात. ते त्यांच्या आयुष्यातला ना कुठला आनंद शेअर करतात, ना कुठला प्रॉब्लेम शेअर करतात. मग तो अगदी छोट्यातला छोटा असू दे. कारण पालकांनी ते वातावरणच मुलांना दिलेलं नाही आहे, की आपण मुलांना समजून घेऊ शकतो, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेऊ शकतो, त्यांनी केलेल्या चुका ॲक्सेप्ट करू शकतो किंवा चुकांवरती काहीतरी सोल्युशन काढू शकतो. त्यामुळे अशा वातावरणातली मुलं आईवडिलांबरोबर कधीच मनातल्या गोष्टी शेअर करत नाही. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर 2री-5वीचं मुल आहे, त्याची ₹5ची पेन्सिल शाळेमध्ये हरवली. आता हे जर माझ्या आईला कळालं तर माझं काही खरं नाही. अशी सततची वाटणारी भीती आणि विचार याचा परिणाम मुलांच्या स्मरणशक्तीवर आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतो. ही मुलं जसजशी मोठी होतात तसतसे पालकांबद्दलची भीती त्यांच्या मनात कंटिन्यू राहते. फक्त त्याचं स्वरूप बदलतं. ही मुलं कॉलेजवयीन होतात, मोठी होतात, त्यावेळी ते वेगवेगळे प्रॉब्लेम फेस करतात. पण त्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्सवरती निर्णय त्यांना घेता येत नाही आणि मग योग्य निर्णय न झाल्यामुळे ही मुलं डिप्रेशन फील करतात, एन्झायटी फील करतात. जगात या गोष्टीवर सोल्युशनच नाही आहे किंवा मी कोणाबरोबरच हे शेअर करू शकत नाही आहे. त्यामुळे ते इतके डिप्रेशनमध्ये जातात की याचा सगळ्यात भयानक परिणाम म्हणजे मुलं अगदी सुसाईड अटेम्प्ट करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. त्यामुळे मला पालकांना मनापासून विनंती करून सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलांबरोबर असं नातं निर्माण करा की तुमच्या मुलांनी तुमच्याबरोबर ते छोटे मोठे प्रॉब्लेम्स, त्यांच्या आयुष्यातले छोटे मोठे एक्सपिरियन्स शेअर केले पाहिजेत. त्यांना जाणीव झाली पाहिजे की माझे आईवडील मला समजून घेऊ शकतात. मी त्यांना एखादी गोष्ट सांगू शकते आणि ते मला एखाद्या प्रॉब्लेमवर सोल्युशन सांगू शकतात. नाहीतर काय होतं, हुकुमशाही पालकांच्या हाताखाली वाढलेली मुलं ना आईवडिलांचा खूप अनादर करतात. त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये ते आपल्या आईवडिलांबद्दल कधीच चांगलं बोलत नाहीत. कारण त्यांनी सांगितलेले नियम किंवा त्यांनी आखून दिलेले नियम त्यांना कधीच समजलेले नसतात. त्यामुळे ही मुलं खूप जास्त चिडचिडपणा करतात आणि जिथे जमेल तिथे तो चिडचिडपणा बाहेर काढतात. प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपल्या मुलाचं भविष्य चांगलं घडावं, त्याला चांगल्या सवयी शिस्त लागाव्यात, चांगलं वळण लागावं. पण
आपल्या वागण्याचा कुठेतरी वाईट परिणामही आपल्या मुलांवर होत असतो, हे पालकांच्या लक्षात येत नाही. पालक हुकुमशाही का होतात याच्यामागे अनेक वेगवेगळी कारणं आहेत. कदाचित त्यांच्या लहानपणी त्यांना असेच अनुभव आले असतील आणि मुलांना सवय शिस्त लावण्याची हीच एक पद्धत आहे असं त्यांना वाटत असेल. कधीकधी व्यसनामुळेही पालक आक्रमक होतात. काही वेळी पालक आजारी असल्यामुळे मुलांबरोबर चिडचिडपणा करतात आणि मुलांबरोबर हुकुमशाही पद्धतीने वागतात. आता काही पालकांना आपल्या वागण्याची, हुकुमशाहीपणाची जाणीव होते. हेच तर पहिलं पाऊल आहे याच्यातून मुक्त होण्याचं. तर ज्या पालकांना ही व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतंय की मी हुकुमशाही पालक म्हणून वागतोय, त्या पालकांना मला सांगायचं आहे की त्यांनी कमी आक्रमक आणि जास्त प्रभावशाली काय उपाय करता येईल याचा विचार करायला पाहिजे. शिस्त ही महत्त्वाची आहेच आहे, पण ती जाचेल अशी नको. ताटातलं संपव नाही तर फटके देईल याच्यापेक्षा ताटातलं संपवणं किती गरजेचं आहे आणि ते जर पटपट संपलं तर अभ्यासाची वेळ व्हायच्या आधी थोडा वेळ तुला खेळायला मिळेल किंवा टी व्ही पाहायला मिळेल. अशा वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून तुम्ही मुलांच्या मनामध्ये भीतीऐवजी विवेक निर्माण करू शकता, स्वतःबद्दल विश्वास निर्माण करू शकता. आणि मुलं जर सारख्या छोट्या चुका करत असतील तर त्यांना शांतपणे जवळ घ्या, समजूतदारपणे त्यांना समजून सांगा. आणि एकदा मुलांना विश्वास बसला, जाणीव झाली की माझे पालक मला समजून घेऊ शकतात आहेत, माझं ऐकून घेतात आहेत, माझ्या चुका ॲक्सेप्ट करतात आहेत, त्यावेळी तुमची मुलं तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करू लागतील. आणि मुलांनी निरोगी आयुष्य जगावं, कार्यक्षम राहावं, त्यांचं भविष्य चांगलं घडावं याच्यातच तर सगळ्या पालकांचा आनंद आहे, नाही का? आय होप तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पॅरेंटिंगचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन एका पॅरेंटिंग स्टाईलसोबत. तोपर्यंत नमस्कार.